लोकसभा निवडणुकीत राज्यात सपाटून मार खाणाऱ्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं आता विधानसभा निवडणूक जिंकून राज्यातील सत्ता कायम ठेवण्यासाठी कंबर कसली आहे। सर्वेक्षणाच्या माध्यमातून जनमानसाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न पक्षाकडून सुरू आहे। लोकसभेला भाजपनं बहुतांश मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिली, पण 2 खासदार वगळता अन्य सगळ्यांचाच पराभव झाला। त्यातून धडा घेत आता विधानसभेला भाजप नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या तयारीत आहे। विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना राज्य भाजपचे नेते काहीसे कोंडीत सापडलेत। काही आमदारांना तिकीट कशी नाकारायची असा प्रश्न त्यांच्या पुढे आहे। भाजपनं नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणातून महत्त्वाची बाब समोर आली आहे। पक्षानं अनेक मतदारसंघांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची गरज असल्याचं सर्वे सांगतो। त्यामुळे भाजपला अनेक आमदारांची तिकीटं कापावी लागतील। 2019 मध्ये भाजपनं विधानसभेच्या 105 जागा जिंकल्या होत्या। यंदा भाजप 150हून अधिक जागा लढवण्याच्या तयारीत आहे। अनेक आमदारांच्या जागी नवे चेहरे दिल्यास पक्षाला 80 ते 90 जागा मिळतील, असं सर्वे सांगतो। सध्याच्या घडीला राज्यात 6 पक्ष आहेत, त्यामुळे विद्यमान आमदारांचं तिकीट कापल्यास ते अन्य पक्षात जाण्याची किंवा त्यांच्या जागी तिकीट देण्यात आलेल्या उमेदवाराला पाडण्यासाठी मोर्चे बांधणी करण्याची शक्यता आहे। तसं झाल्यास भाजपची डोकेदुखी वाढू शकते। लोकसभेला काही जागांवर महाविकास आघाडी आणि महायुतीत अगदी घासून संघर्ष झाला। बीड आणि वायव्य मुंबईसारख्या जागांवर अतिशय कमी मतांच्या फरकानं निकाल लागला। विधानसभेला देखील अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे अवघ्या काही मतांनी निकाल फिरू शकतो। याची जाणीव असल्यानं तिकीट कापणं भाजपसाठी आव्हानात्मक बनलंय। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।